हॅलो डिअर स्टुडंट्स, दिस इज प्रगती. आपण पाहतो आहेत गणित मंजिरी बुकमधनं चॅप्टर 5 आय एम अप अँड डाऊन अँड राऊंड अँड राऊंड. यातला आपण थेरम नंबर 8 पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. काय आहे थेरम 8? पहा, काहीतरी तुम्हाला सेंटेन्स मोठं दिलेलं आहे, पण याचा अर्थ काय आहे? द लॉंगर द कॉर्ड द क्लोजर इट इज टू द सेंटर. म्हणजे कॉर्ड जर का लॉंगर असेल तर तो सेंटरपासनं जवळ असतो. पाहूया कसा सॉल्व करायचा. काय दिलं आहे थेरममध्ये? लेट ए बी अँड डी ई बी टू कॉर्ड्स. तर पहा, तुम्हाला काय काय दिलं आहे? कॉर्ड्स दिलेले आहे ए बी आणि डी ई नावाचे, ना सर्कल आणि सेंटर आहे सी. तर सपोज ए बी इज ग्रेटर दॅन डी ई, म्हणजे ए बी जो कॉर्ड आहे तो डी ईपेक्षा मोठा आहे. तर मी इथे डायग्राम काढून घेतली आहे मुलांनो. ए बी कॉर्ड हा डी ईपेक्षा मोठा आहे, बरोबर. तर ते म्हणतात की द डिस्टन्स फ्रॉम द सी पासूनचं जे डिस्टन्स आहे ए बीचं इज लेस दॅन द डिस्टन्स फ्रॉम द सी टू द डी ई. तर ते म्हणतात की ए बीचं डिस्टन्स सेंटरपासून हे कमी राहील आणि डी ईचं डिस्टन्स आहे हे सेंटरपासून जास्त राहील. पाहूया कशा प्रकारे प्रूव्ह करायचं आहे. पहिले लिहून घेऊया गिव्हन आपण. पहा, आपल्याला गिव्हनमध्ये ए बी कॉर्ड हा मोठा दिलेला आहे कशापेक्षा? तर ए बी जो कॉर्ड आहे तो ग्रेटर आहे डी ईपेक्षा, बरोबर. आणि आता पहा काय होत आहे की सी एफ हा परपेंडिक्युलर राहील जेव्हा आपण सेंटरपासून कनेक्ट करतो कॉर्डला. तर आपण म्हणणार की सी एफ हा परपेंडिक्युलर आहे ए बीवर आणि सी जी हे परपेंडिक्युलर आहे डी ईवर, बरोबर. टू प्रूव्ह आपण कसं फाइंड करतो कॉन्सिक्वेंट ह्या सेंटेन्समधनं? देन द डिस्टन्स फ्रॉम द सी टू ए बी इज लेस दॅन द डिस्टन्स फ्रॉम सी टू डी ई. म्हणजेच काय की सी इज लेस दॅन सी जी. तर लिहून घेऊया सी एफ हा कसा राहील? हा छोटा राहील कोणापेक्षा? सी जीपेक्षा. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण लिहिणार आहोत जे मी डॉटेड लाईनने दिलेलं आहे. जॉईन सी बी अँड सी ई हे जॉईन करा. आता प्रूफ पहा मुलांनो. थेरममध्ये काय सांगितलं आहे मुलांनो की एक सेंटर आहे आणि सपोज दोन कॉर्ड्स आहेत, एक लॉंगर आहे आणि एक शॉर्टर आहे. तर जे लॉंगर कॉर्ड आहे ते सेंटरपासून नियरर डिस्टन्सवर असतं आणि जो शॉर्टर कॉर्ड आहे त्याचं डिस्टन्स हे सेंटरपासून लॉंगर असतं. आता पहा मुलांनो, सपोज मी हा सेंटर आहे, बरोबर. ह्या सेंटरच्या मी एकदम जवळ जात आहे. तो हा परपेंडिक्युलर तुम्हाला दिसतो आहे, तो परपेंडिक्युलर तुम्हाला छोटा होताना दिसतो आहे, बरोबर. आता मी हळूहळू ह्या सेंटरवर जर का गेले तर हा जो तुम्हाला कॉर्ड दिसत आहे तो लॉंगेस्ट कॉर्ड तुम्हाला दिसेल, कारण की सेंटरपासूनचं कॉर्डचं डिस्टन्स हे नियर अबाउट 0 झालेलं आहे आणि म्हणून डायमीटर हा लॉंगेस्ट कॉर्ड असतो. आता आपण सेंटरपासून जसं खाली जातो, पहा तुम्ही इथे जी लेंथ आहे कॉर्डची लेंथ त्याच्याकडे लक्ष द्या आणि डिस्टन्सकडे पण लक्ष द्या. तर जसं मी खाली जात आहे काय होत आहे मुलांनो? कॉर्डची लेंथ छोटी होत आहे आणि सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे ते इन्क्रीज होत आहे. आता हळूहळू मी जर का खाली करत आहे तर एक स्टेज अशी येईल की मला लास्टमध्ये कुठेतरी एकच पॉईंट मिळेल. आता जर का कॉर्डच जर का 0 झाला तर सेंटरपासूनचं त्याचं डिस्टन्स हे काय राहील? रेडियस राहील, बरोबर ना. तर निष्कर्ष काय आहे मुलांनो? जितका मोठा कॉर्ड असेल तो सेंटरपासून जवळ असेल आणि जितका छोटा कॉर्ड असेल तो सेंटरपासून दूर असेल. चला तर मग प्रूव्ह करूया आपण. पहा मुलांनो, आपल्याला गिव्हनमध्ये काय दिलं आहे? ए बी हा कॉर्ड आहे तो डी ईपेक्षा मोठा आहे. तर जर का मी ए बीला हाफ केलं आणि डी ईला हाफ केलं तर ए बीच्या हाफ मला काय पार्ट मिळतो आहे? पहा, इथे इक्वलमध्ये डिवाईड होणार कारण की सेंटरपासून परपेंडिक्युलर असतो. तर हा छोटा कॉर्ड हा सुद्धा डिवाईड झाला, बरोबर. तर मी ए बीच्या हाफ हा पार्ट न घेता ट्रायंगलशी रिलेटेड पार्ट घेणार आहोत. आपण ह्या दोन ट्रायंगलवर काम करणार आहोत. तर पहा मुलांनो, जर का ए बी हा मोठा आहे डी ईपेक्षा, तर जर का मी ए बीच्या हाफ केलं तर ए बीच्या हाफ काय मिळत आहे आपल्याला? मला मिळत आहे एफ बी
आणि डी ईच्या हाफ मिळत आहे मला जी ई. तर पहा, जर का बिगर कॉर्ड आहे आणि त्याला मी हाफ केलं, म्हणजे जर का ए बीचा हाफ हा सुद्धा मोठा राहील डी ईच्या हाफपेक्षा, तर मी इथे लिहू शकते की ए बी हा मोठा राहील जी ईपेक्षा. तर अशा प्रकारे हे मोठं राहील. आता जर का मी याचा स्क्वेअर केला, सपोज ह्या एफ बीचा स्क्वेअर केला, तो पण मोठा राहील जी ईच्या स्क्वेअरपेक्षा. पहा मुलांनो, इथे आपल्याला नंबर नाही घ्यायचा आहे, पण आपण नंबर घेऊन ट्राय करू शकतो की सपोज मी हा ए बी 10 घेतला आणि डी ई जर का मी 6 घेत आहे, तर ए बीच्या हाफ किती होत आहे, इकडे 5 डिवाईड झाला म्हणजे हा 5चा स्क्वेअर झाला. आणि डी ई हा जर का मी 6 घेतला, तो हा 3 पार्ट होऊन जाईल. मग इथे 3चा म्हणजे इथे 5चा स्क्वेअर आणि इकडे 3चा स्क्वेअर मला मिळत आहे. तरी पण स्क्वेअर केला तरी पण आपल्याला जो कॉर्ड मोठा होता त्याचा स्क्वेअर जास्त मोठा मिळेल, बरोबर. तर पहा मुलांनो, इन ट्रायंगल CFB and ट्रायंगल CGE. आता मी CB इक्वल टू CE लिहू शकते. इथे मी लिहिणार CB इक्वल टू CE. का बरं? कारण की हे आहे रेडाय ऑफ द सेम सर्कल. आता जर का मी CBचा स्क्वेअर केला, हा पण इक्वल टू होणार CEच्या स्क्वेअरच्या, बरोबर. तर CBचा स्क्वेअर म्हणजे काय, आता मी इथे पायथागोरस थेरम अप्लाय करणार. परपेंडिक्युलर स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. तर CBशी रिलेटेड परपेंडिक्युलर कोणता आहे, CF आहे. CF हा परपेंडिक्युलर आहे, तर याचा मी स्क्वेअर करणार. प्लस बेस काय आहे, FB आहे, FB याचा स्क्वेअर. आता नेक्स्ट ट्रायंगलमध्ये परपेंडिक्युलर कोणता आहे, CG आहे, इथे आहे CG याचा स्क्वेअर. आणि बेस काय आहे, इथे GE याचा स्क्वेअर. तर पहा मुलांनो, पहा आपण या बाजूनी काय काढला आहे की FBचा स्क्वेअर हा ग्रेटर राहील GEच्या स्क्वेअरपेक्षा. म्हणजे FB आहे हा कसा राहील, हा ग्रेटर राहील. आणि GE हा कसा राहील, हा स्मॉलर राहील, बरोबर. आता पहा मुलांनो, FBचा स्क्वेअर हा मोठा आहे GEच्या स्क्वेअरपेक्षा आणि मधातली साईन जी आहे ती इक्वल टूची साईन आहे. याचा अर्थ काय की एका बाजूची FBची व्हॅल्यू जर का ग्रेटर असेल तर CFची व्हॅल्यू काय होणार, ही जेव्हा कमी होणार आणि या बाजूला पहा GEची व्हॅल्यू ही कमी आहे, तर CGची व्हॅल्यू आहे ती जर का वाढली तरच हे इक्वल येईल की नाही, बरोबर ना. म्हणजे FBचा स्क्वेअर जर का जास्त आहे कोणाच्यापेक्षा, GEच्या पेक्षा, मग हा जास्त आहे आणि हा कमी आहे, तर इक्वल टू जर का असेल तर ही व्हॅल्यू याच्या बाजूची कमी व्हायला पाहिजे आणि आणि GEच्या बाजूची व्हॅल्यू आहे ती वाढायला पाहिजे, तरच इक्वल होईल. म्हणून आपण काय म्हणू शकतो की CFचा स्क्वेअर हा कसा राहील, हा स्मॉलर राहील कोणाच्या, CGच्या स्क्वेअरच्या. म्हणजे CGचा स्क्वेअर हा मोठा असेल आणि CFचा स्क्वेअर हा छोटा असेल. म्हणजेच याचा अर्थ काय की CF हा छोटा असेल CGपेक्षा. हे झालं आपलं हेन्स प्रूव्ह. म्हणून आपण म्हणू शकतो लॉन्गर कॉर्ड इज क्लोजर टू द सेंटर. सो longer chord is closer to the center. पहा मुलांना, मी एकदा आणखी रिवाईज करून देते तुम्हाला. हा थेरम खूपच जास्त महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला समजला नसेल तर तो पुन्हा तुम्ही मागे जाऊन डबल रिपीट पहा, पण पूर्ण व्यवस्थित हा समजून घ्या. काय थेरममध्ये सांगितलं आहे की कॉर्ड जर का मोठा असेल तर तो सेंटरपासून छोट्या डिस्टन्सवर असेल आणि कॉर्ड जर का छोटा असेल तर तो सेंटरपासून मोठ्या डिस्टन्सवर राहील. तर पहा, प्रूव्ह करताना आपल्याला दिलेलं आहे की कॉर्ड AB आहे आणि हा ग्रेटर आहे DEपेक्षा.
सी एफ हा परपेंडिक्युलर आहे ए बीवर आणि सी जी हा परपेंडिक्युलर आहे डी बीवर. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हे जे डिस्टन्स आहे दोन्ही कॉर्डचं सेंटरपासूनचं ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की सी एफ हे छोटं आहे कोणाच्यापेक्षा, सी जीच्यापेक्षा. तर पहा, कन्स्ट्रक्शनमध्ये आपण जॉईन करतो आहे सी बी आणि सी ई. आता प्रूव्ह करण्यासाठी आपण सुरुवात कुठून केली की हे जे आहे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे. काय हे आपल्याला गिव्हन आहे ए बी कॉर्ड हा मोठा आहे डी ईपेक्षा, हे आपल्याला गिव्हन आहे. मग जर का मी ए बीचा हाफ केलं आणि डी ईच्या पण हाफ केलं तर हाफ पार्टच हा मोठा राहील. ए बीचा हाफ पार्ट हा मोठा राहील डी ईच्या हाफ पार्टपेक्षा. म्हणजे ए बीचा हाफ पार्ट हा एफ बी हा मोठा राहील कोणापेक्षा, डी ईपेक्षा. मग जर का एफ बीचा स्क्वेअर जर का मी केला आणि जी ईचा स्क्वेअर जर का मी केला तर एफ बीचा स्क्वेअर हा मोठा राहील जी ईच्या स्क्वेअरपेक्षा. मग आपण आता इथे पायथागोरस थेरम अप्लाय करतो आहोत ह्या दोन ट्रायंगलमध्ये. मग इथे सी बी आणि सी ई हे दोन इक्वल आहेत कारण की रेड आय ऑफ द सेम सर्कल आहे. आता पहा, सी बीचा स्क्वेअर आणि सी ईचा स्क्वेअर हे पण इक्वल होईल. मग जर का सी बीचा स्क्वेअर काय होतो पायथागोरस थेरमनुसार, मग आपण इथे लिहू शकतो बाय पायथागोरस थेरम. तर परपेंडिक्युलर स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. आता याचा परपेंडिक्युलर काय आहे, सी एफ आहे आणि बेस काय आहे, एफ बी आहे. नेक्स्ट ट्रायंगलचा पाहूया, सी ई. त्याचा परपेंडिक्युलर काय आहे, सी जी आहे आणि बेस काय आहे, जी ई आहे. आता इथे आपण या बाजूनी काय प्रूव्ह झालं होतं आपलं की एफ बीचा स्क्वेअर आहे तो मोठा आहे आणि जी ईचा स्क्वेअर आहे तो छोटा आहे. तर जर का एफ बीचा स्क्वेअर हा मोठा आहे आणि जी ईचा स्क्वेअर हा छोटा आहे तर इक्वल टूमध्ये जर का हे दोन नंबर इक्वल टूमध्ये आहेत, इकडचे पण दोन नंबर, तर जर का हा नंबर मोठा असेल तर नॅचरली हा नंबर छोटा असेल त्याच्या बाजूचा. म्हणजे सी एफ हा कसा राहील, छोटा राहील आणि जी ई हा कसा राहील, मोठा राहील. म्हणजेच काय की सी एफचा स्क्वेअर हा छोटा असला पाहिजे आणि सी जीचा स्क्वेअर हा मोठा असायला पाहिजे. आणि जर का याचा स्क्वेअर रूट घेतला तर सी एफ हा छोटा राहील, जी ई हा मोठा राहील. अशा प्रकारे हे प्रूव्ह होतं. सो लॉंगर कॉर्ड इज क्लोजर टू द सेंटर. थँक्यू फॉर वॉचिंग.